जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने मानवंदना व्यक्त करतो। शिवसेना पश्चिम विदर्भ संवाद मेळाव्याच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शिवसेना नेते, आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, माजी मंत्री आदरणीय दिवाकरजी रावते साहेब, आदरणीय नेरकरजी, आदरणीय कीर्तिकरजी, माननीय खासदार प्रतापरावजी जाधव, माननीय माजी खासदार अनंतजी गुडे, माझे सहकारी मित्र माननीय आमदार संजयजी राठोड, माननीय आमदार रायमुलकरजी, माननीय आमदार नितीनजी देशमुख, माननीय आमदार संजयजी गायकवाड, शिवसेना महिला आघाडी, युवा सेना, शिवसेना संलग्न संघटन, सर्व सन्मान्य पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माननीय रावते साहेबांच्या आदेशानुसार आज या मेळाव्यामध्ये कृषी आणि शेतकरी या विषयावर मला बोलण्याचे आदेश आहेत। मी आपल्याला सर्वांना अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो, मी दादा भुसे एक शिवसैनिक, माझ्या वडिलांनी कधी ग्रामपंचायतही बघितलेली नाही। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने, शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने आणि मालेगावच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने एका सामान्य शिवसैनिकाला, एका सामान्य कार्यकर्त्याला राज्याच्या मंत्रिपदापर्यंत काम करण्याची संधी मिळते, हे फक्त शिवसेनेमध्ये होऊ शकते। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय शेतकरी, जसं आता आदरणीय राठोड साहेबांनी सांगितलं, मला माहिती आहे की गेल्या कदाचित 20-25 वर्षापूर्वी शिवसेना नेते आदरणीय रावते साहेबांनी आपल्या या विदर्भ मराठवाड्याच्या कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून शेकडो किलोमीटर कापूस दिंडीचं आयोजन केलं होतं आणि हजारो लाखो शेतकरी बांधवांशी त्यांनी त्या काळी संवाद साधला होता। कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी शेतकरी बांधवांच्या बांधाबांधावर, पारापारावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि अतिशय मनमोकळेपणाने, आम्हाला या क्षेत्रातली खूप जास्ती माहिती नाही, परंतु तुमचे जे दुःख आहे, तुमच्या ज्या अडीअडचणी आहेत, ते आम्हाला समजावून घ्यायचे आणि ते प्रश्न आम्हाला सोडवायचे आहेत। आणि मला वाटतं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने, अशा अनेक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व शिवसैनिक जे काम करतो आणि त्यामुळेच आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशाच्या पातळीवर
आपल्या शिवसेना पक्षाचं एक वेगळं नावलौकिक त्या ठिकाणी आहे. आज या विषयावर संवाद साधित असताना माननीय मुख्यमंत्री महोदय, शिवसेनेचे पक्षप्रमुख शेतकरी बांधवांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त करीत असताना जसं आपण शेतकऱ्यांना शेतकरी राजा बोलतो, देशाचा कणा बोलतो, माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेब शेतकऱ्यांच्या प्रती आदर व्यक्त करीत असताना त्यांना अन्न देवता म्हणून संबोधतात. आणि मुख्यमंत्री महोदयांच्या जिव्हाळ्याचा हा विषय असलेल्या या विभागाची जबाबदारी आपल्या सर्वांवर त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. साहेब, माझा काही दावा नाही की आम्ही खूप जादूची कांडी फिरवली आणि सगळं सुजलाम सुफलाम केलंय, परंतु मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो, या 2022 वर्षाच्या मध्ये मागच्या 2 वर्षाच्या पासून जे काही आम्ही लहान लहान गोष्टींचं नियोजन केलेलं आहे त्याचे निश्चितपणे चांगले पडसाद संपूर्ण महाराष्ट्राच्या कृषी आणि शेतकरी बांधवांच्या प्रती चांगले निर्णय त्या ठिकाणी त्यांची अंमलबजावणी झालेला आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे दिसून येईल. या विभागाची जबाबदारी दिल्याच्या नंतर मला अतिशय आनंदाने आणि नम्रतेने सांगायचं आहे, 23 जानेवारी 2020 हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जन्मदिनांक संपूर्ण राज्यात आणि देशात आपण अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साहेबांचा वाढदिवस साजरा करतो. त्या शुभ दिवसाचं औचित्य साधून कृषी विभागाची जबाबदारी आल्याच्या नंतर पहिला निर्णय आम्ही केला, महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुका पातळीवर पासून तर जिल्हा पातळीपर्यंत जी काही कृषीची कार्यालये आहेत त्या अस्तित्वात असलेल्या कार्यालयांमध्ये 1 टेबल आणि 4 खुर्च्या आम्ही वाढवल्या. शेतकरी सन्मान आणि संवाद कक्ष निर्माण केला. या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या ज्याही काही अडीअडचणी असतील त्यांनी आपल्या कृषी कार्यालयात आल्याच्या नंतर त्या शेतकरी बांधवाचं काय म्हणणं आहे, त्यांची काय अडचण आहे, कृषी विभागाची काय योजना आहे ती त्यांना समजावून सांगितली गेली पाहिजे, त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे आणि कृषी कार्यालयामध्ये आलेल्या शेतकऱ्याचा आदरपूर्वक या बसा, पाणी घ्या, आपलं काय म्हणणं आहे हे सांगा. हा कक्ष आम्ही सुरू केला. कदाचित काही प्रश्न कृषी विभागाच्या पलीकडचे असतात, आम्हाला वीज मिळत नाही, आम्हाला कर्ज मिळालं नाही किंवा रस्त्याचा विषय आहे, तर आम्ही सूचना केलेली की ते लिहून घ्या आणि त्या संबंधित डिपार्टमेंटशी संवाद साधून तो प्रश्न कसा सुटेल, तो प्रश्न मार्गी कसा लागेल त्या दृष्टिकोनातून काम करा. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्याच्या नंतर पहिलं नागपूरचं जे अधिवेशन संपन्न झालं त्या अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांना महाराष्ट्राचा शब्द दिला की महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आम्ही कर्जमुक्त करू. मला वाटतं डिसेंबर मध्ये अधिवेशन झालं आणि मार्च महिन्यामध्ये करोना आला. जगाच्या पाठीवर करोना नावाचं जे नवीन संकट आजार आला आपल्याला कोणालाही माहित नव्हतं. कदाचित अद्यापही त्याच्यावर ठोस काय उपचार आहेत, एक प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन लस तर सोडली तर तेही आपल्याला माहित नाही. परंतु
परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांना दिलेला शब्द पालन करण्याच्या दृष्टिकोनातून मला अतिशय नम्रतेने आणि आनंदाने सांगायचं आहे, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून 2 लाखाच्या आत थकीत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकरी बांधवांना साधारणतः 31 लाख शेतकरी बांधवांचे 21,000 कोटी रुपये शेतकरी बांधवांना त्रास न होता, हेलपाटे न मारता त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचं काम आपल्या सरकारने पूर्ण केलेलं आहे. आपल्या सरकारने हे काम पूर्ण केलेलं आहे. हो, त्यावेळेस 2 लाखाच्या वरचं थकीत पीक कर्ज आणि रेग्युलर कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांच्यासाठी 50,000 हाही शब्द माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे. मला वाटतं की करोनामुळे जे काही आर्थिक अडचणी राज्याला असेल केंद्राला ज्या आलेल्या आहेत, थोडंसं आर्थिक संकट दूर झालं की माननीय मुख्यमंत्री महोदय त्याही संदर्भामध्ये महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आनंदाची आणि गोड बातमी निश्चितपणे देतील, हा विश्वास मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. आपल्याला माहिती आहे की यापूर्वी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजना, की ज्या योजनेच्या अंतर्गत 1 लाखापर्यंतचं पीक कर्ज जे शेतकरी बांधव रेग्युलर कर्ज फेड करतील, मुदतीत कर्ज फेड करतील, त्यांना ते 0% व्याज दराने उपलब्ध व्हायचं. मला सांगायला आनंद होईल, आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी या संदर्भामध्ये पाठपुरावा केला आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजना जी 1 लाखाची मर्यादा होती ती आता 3 लाख रुपये करण्यात आलेली आहे. याचा अर्थ असा आहे की 3 लाख रुपयापर्यंतचं पीक कर्ज जे शेतकरी बांधव घेतील आणि वर्षभराच्या आत मुदतीत कर्ज फेड करतील, त्या शेतकरी बांधवांना 0% व्याज दराने ते कर्ज उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती या कार्यक्रमाच्या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने मी आपल्याला करेन. साहेब, आम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून एक शेतकरी एक अर्ज ऑनलाईन महापोर्टलवर घरी बसून पण आता शेतकरी बांधव अर्ज करू शकते. मला फळबाग लागवड करायची आहे, मला शेततळे करायचं आहे, मला ड्रीप करायचं आहे, मला अवजार घ्यायचे आहेत, घरी बसून ऑनलाईन शेतकरी बांधव अर्ज करू शकणार आहेत. शेतकरी बांधवांनी अर्ज केल्याच्या नंतर त्यांना कदाचित त्या वर्षाच्या लॉटरीमध्ये जर त्यांचा नंबर आला नाही तर परत दुसऱ्या वर्षी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ 100 शेतकरी बांधवांनी जर ट्रॅक्टर करता एखाद्या तालुक्यात अर्ज केले आणि कदाचित त्या तालुक्याला 25च ट्रॅक्टरचा लक्षांक असेल तर त्या 100 मधून कॉम्प्युटराइज 25 ची निवड केली जाईल अतिशय पारदर्शक पद्धतीने, आणि राहिलेले 75 शेतकरी बांधवांना परत अर्ज करण्याची गरज नाही. तोच अर्ज पुढच्या वर्षाला सुद्धा ग्राह्य धरला जाईल आणि लॉटरी काढताना पुढच्या वर्षाची त्याही 75 अर्जांचा विचार केला जाईल. यामध्ये शेतकरी बांधवांचा वेळ वाचतो, शेतकरी बांधवांचा खर्च वाचतो आणि पुढच्या वर्षाला सुद्धा त्यांना त्या ठिकाणी निवड होण्याची संधी मिळते. आणि म्हणून एक चांगली योजना, आणि आपण जर आज राठोडजी, माझी सर्व लोकप्रतिनिधींना आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आपण आपल्या गावात माहिती घ्या. आत्ताच्या घडीला ऑनलाईन अतिशय पारदर्शक पद्धतीने ज्या ज्या शेतकरी बांधवांनी अर्ज केलेले आहेत त्यांची निवड अतिशय जलद गतीने करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. शेतकरी बांधवांना माहिती द्या, ज्यांची निवड झालेली असेल
त्यांनी ताबडतोबीने कृषीशी संपर्क साधा, कृषी पण त्यांच्याशी संवाद साधतो आहे, संपर्क करताय आणि त्या योजनेचा जलद गतीने त्यांनी लाभ घ्यावा अशाही प्रकारचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी करायला घेतलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कृषी विभागाला एक मंत्र दिला. कृषी विभागाने विकेल ते पिकेल या संज्ञेखाली काम करावं. ज्या वाणाला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे तो वाण ते पीक शेतकरी बांधवांनी घ्यावं की ज्या माध्यमातून शेतकरी बांधवांना 2 पैसे जास्तीचे मिळू शकतील. आणि म्हणून या ब्रीथ खाली कृषी विभागाने अनेक लहान मोठ्या गोष्टी त्या ठिकाणी करायला घेतलेल्या आहेत आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू केलेली आहे. कृषी विभागाच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना होत्या, प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया, माननीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजना, माननीय नानाजी देशमुख पोखरा योजना, या सर्व योजना एकत्रित करून एका छताखाली आम्ही त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. माझी आपल्या सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनींना विनंती असणार आहे, आपल्या आपल्या भागातील शेतकरी बांधवांच्या कंपन्या, फार्मर प्रोड्युसर कंपन्या, महिला शेतकऱ्यांचे बचत गट या माध्यमातून या सर्व आपल्या आपल्या भागामध्ये जो काही क्रॉपिंग पॅटर्न आहे त्या क्रॉपिंग पॅटर्नच्या हिशोबातून कोणाला गोडाऊन पाहिजे, कोणाला कोल्ड स्टोरेज बांधायचं आहे, कोणाला कृषी प्रक्रिया उद्योग उभा करायचा आहे, कोणाला तो शेतमाल वाहतुकीची व्यवस्था करायची आहे. या दृष्टिकोनातून या सर्व योजनांचा लाभ आपण फार्मर प्रोड्युसर कंपन्या आणि महिला शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरच्या कृषी विभागाशी संपर्क साधा आणि जास्तीत जास्त या योजनांचा लाभ आपण त्या ठिकाणी घ्या. कृषी विभागाच्या वतीने काही भागामध्ये आता आम्ही पाहतो, आता आपल्याही पश्चिम विदर्भामध्ये काही शेतकरी बांधवांनी अतिशय चांगले प्रयोग केले. इथं तर आता काही माझ्या युवा शेतकरी बांधवांनी सफरचंद पण लागवड करायला घेतलेली आहे. आणि म्हणून अशी नाविन्यपूर्ण काम करणारे जे शेतकरी बांधव आहेत, महाराष्ट्रातील साधारणतः 5000 पेक्षा जास्त शेतकरी बांधवांची एक रिसोर्स बँक तयार करून त्यांचेही मार्गदर्शन आम्ही त्या ठिकाणी घेतो आहोत. आणि शेतकऱ्यांना शेती शिकवण्याच्या पेक्षा आता शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला माल कसा विकता येईल त्या दृष्टिकोनात एक स्वतंत्र विंग स्थापन करून एक्सपोर्ट क्वालिटीचा माल कसा तयार करता येईल, त्याच्यासोबतच जो काही कष्टाने पिकवलेला माल त्याची स्वच्छता कशी करता येईल, त्याची पॅकिंग कसं करता येईल, त्याचं ग्रेडिंग कसं करता येईल आणि तो थेट ग्राहकापर्यंत कसा पोहोचवता येईल, यासाठी 350 अधिकाऱ्यांची महाराष्ट्र व्यापी मोठ्या शहरांमध्ये आम्ही स्वतंत्र नियुक्ती केलेली आहे. आणि त्याने आता शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकाला पोहोचवायचा आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 पैसे जास्तीचे कसे मिळतील त्याची जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे. सेंद्रिय शेतीच्याही संदर्भामध्ये मोठं काम आपल्या या विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये सुरू आहे आणि याचं सर्टिफिकेशन, प्रमाणीकरण यासाठी अकोल्याच्या अधिपत्याखाली एक स्वतंत्र यंत्रणा आपण त्या ठिकाणी उभी करायला घेतलेली आहे आणि कायद्याच्या निकषाच्या अंतर्गत लवकरच ते पण काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे. आता पर्टिक्युलर आपल्या विदर्भाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गेल्या 4 वर्षाच्या पूर्वी जी काही मागच्या काळामध्ये माननीय नानाजी देशमुख पोखरा जी योजना होती, काही जिल्ह्यांमध्ये त्याचं काम कमी आहे. आम्ही सारखं त्याचा आढावा घेतो आहोत आणि म्हणून या कामाला गती कशी मिळेल त्याही दृष्टिकोनातून आम्ही सारखा पाठपुरावा केला आणि आता त्याचे चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येत आहेत. माननीय गुडे साहेबांनी आता जी काही सूचना केली, पाठीमागच्या काळामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचं जे नुकसान झालं ते अद्याप काही शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग झालेलं नाही, अशी आपली जी काही सूचना आहे. मला वाटतं की ही बैठक झाल्याच्या नंतर मी स्वतः जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त
यांच्याशी संपर्क साधेल आणि जे काही अनुदान, कारण सरकारच्या स्टँडिंग ऑर्डर्स आहेत, जिथे कुठे अवकाळी पाऊस झाला, गारपीट झालं, चक्रीवादळ आलं, जिथे जिथे शेतकरी बांधवांचं नुकसान झालं, ताबडतोबीने पंचनामे करा आणि सरकारपर्यंत त्याचा अहवाल पाठवा. शासन पातळीवर अहवाल आल्याच्या नंतर ताबडतोबीने जी काही रक्कम असेल शासन पातळीवर त्या जिल्ह्याला, त्या तालुक्याला वर्ग केली जाते. आणि म्हणून असा निधी आल्याच्या नंतर जर पडून असेल तर मला वाटतं ही गंभीर बाब आहे. मी स्वतः या संदर्भामध्ये ही बैठक झाल्याच्या नंतर विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधेल आणि लवकरात लवकर हा पैसा शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग झाला पाहिजे अशी सूचना त्या ठिकाणी निश्चितपणे केली जाईल. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना मला आनंदाने सांगायचं आहे, यापूर्वी काही जिल्ह्यांमध्ये 75% आणि 80% ड्रीप साठी सबसिडी दिली जायची आणि काही जिल्हे, काही तालुके वंचित होते. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या साठी आता राज्य सरकारच्या वतीने, कृषी विभागाच्या वतीने ड्रीपच्या साठी 75% आणि 80% सबसिडी देण्याचा एक क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आता तर आम्ही जे शेतकरी बांधव ड्रीप मागतील त्याला ताबडतोबीने मंजुरी द्यायची असा सुद्धा आम्ही निर्णय त्या ठिकाणी करायला घेतो. आणि म्हणून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याही योजनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारची मी आपल्याला विनंती आणि आवाहन करतो. आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षांच्या पासून महाराष्ट्र फुलं असतील, फळं असतील, भाजीपाला असेल याच्या निर्यातीमध्ये 1 क्रमांकाचं राज्य राहिलेलं आहे. आणि तीही परंपरा करोनाचं संकट असताना सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सुरू आहे. आज महिला आघाडीच्या आमच्या बऱ्याच भगिनी या बैठकीला पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार नुसतं भाषणांमध्ये महिलांचा सन्मान करणं असं न करता प्रत्यक्ष कृतीमधून त्यांचा सन्मान करणं या दृष्टिकोनातून साहेब मला सांगायला आनंद होईल. कृषी विभागाच्या व्यक्तिगत पातळीवरच्या ज्याही योजना आहेत, जसं मी आता आपल्याला सांगितलं, फळबाग लागवड करायची, ड्रीप करायचा आहे, शेततळे करायचं आहे, अवजार घ्यायचे, तर या योजनांच्या मध्ये 30% योजना या महिला शेतकरी भगिनींच्या साठी, मातांच्या साठी राखून ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून आपल्यालाही जर या योजनांचा, कृषी विभागाच्या योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर आमच्या घरातली जी आमची माता भगिनी जे कोण महिला आहेत त्यांचं नाव 7-12 उतार्यावर लावून घ्या. लावलं पाहिजे का नाही? अरे कोण बोलत नाही? कृषी विभागाच्या योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर आमच्या घरातली जी आमची आई आहे, आमची जी बहीण आहे, त्या ताईचं नाव 7-12 उतार्यावर लावा. लक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आमच्या ताईने इकडे टाळ्या वाजवल्या. लक्ष्मी योजनेच्या माध्यमातून साध्या कोऱ्या कागदावर तहसीलदारांकडे जर तुम्ही अर्ज केला की आमचा अमुक अमुक 7-12 उतारा आहे, त्याची झेरॉक्स जोडा आणि या उतार्यावर आमच्या कुटुंबातले हे जे कोण प्रमुख महिला आहेत त्यांचं नाव 7-12 उतार्यावर लावा. 15 दिवसाच्या आत पहिलीची नावं तशीच राहतील, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही टेन्शन मध्ये आले की महिलांचे नाव आहे, ते नाव पहिलेची नावं तशीच राहतील आणि ते घरातल्या महिलेचं नाव 7-12 उतार्यावर लागेल. आणि त्यांच्या नावाने तुम्ही ऑनलाईन जर अर्ज केला, येणाऱ्या काळामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आदेश घेणार आहे. आमचं तर साहेब आम्ही ठरवायला घेतो की महिला शेतकऱ्यांना प्राधान्य द्यायचं कोणत्याही योजनेमध्ये, लेडीज फर्स्ट. आणि म्हणून जास्तीत जास्त बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी पण माझी आपल्याला विनंती आहे. आणि ताई एकदा 7-12 उतार्यावर तुमची नाव आली
की तुमच्या परवानगीशिवाय यांना गडबड करता येणार नाही. चेष्टा मस्करीचा भाग बाजूला ठेवू, परंतु महिलांचा प्रत्यक्ष कृतीतून सन्मान हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार आम्ही त्या ठिकाणी योजना राबवायला घेतलेली आहे. माननीय अहिल्यादेवी होळकर साहेबांच्या नावाने रोपवाटिकेची योजना आणली. खूप मोठं नाही, लहान योजना आहे. 5.5 लाख रुपयाची रोपवाटिका, 50% सबसिडी. आणि त्याच्यामध्ये पण महिला शेतकरी, त्यातल्या त्यात कृषी शिक्षण घेतलेल्या महिलांना आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. आणि या माध्यमातून प्रत्येक तालुक्याला 3, 4, 5 रोपवाटिका आपण देतो आहोत. आपल्यापैकी पण कोण इच्छुक असेल तर त्यांनी पुढे यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. या रोपवाटिकेच्या माध्यमातून त्या त्या भागातल्या क्रॉपिंग पॅटर्न चेंज करण्यामध्ये चांगला मदत त्या ठिकाणी होते आहे. मग भाजीपाल्याची रोपं करून मिळतात, फळझाडांची रोपं त्या माध्यमातून स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत आणि त्याचे चांगले दूरगामी परिणाम निश्चितपणे त्या ठिकाणी दिसून येणार आहेत. आपला महाराष्ट्र देशाच्या पातळीवर कृषी क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांच्या पासून अग्रेसर आहे आणि यापूर्वी 26 पिकांना GI मानांकन मिळालेलं आहे. त्या त्या भागातली भौगोलिक परिस्थिती आणि त्या त्या वाणाची स्पेशालिटी आहे. आणि जसा विदर्भाचा आपला संत्र आहे आणि म्हणून या 26 मानांकन प्राप्त वाणांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणं यासाठी एक स्वतंत्र युनिट आम्ही तयार केलेलं आहे. आणि मला वाटतं की याला निर्यातचा दर्जा कसा मिळेल, देशव्यापी याला मोठं मार्केट कसं मिळेल, त्याही दृष्टिकोनात आम्ही कामकाज सुरू केलेलं आहे आणि त्याचे चांगले परिणाम येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे दिसून येतील. सर्व लोकप्रतिनिधींना माहिती आहे की यापूर्वी अगदी गाव पातळीवर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पिण्याच्या पाण्याचं जर नियोजन करायचं असेल तर ग्रामपंचायत पातळीवर पिण्याच्या पाण्याची समिती आहे, आरोग्याची समिती आहे. परंतु कृषी हा एवढा मोठा विषय असताना सुद्धा त्याचं नियोजन करण्याच्या संदर्भातली समिती नव्हती. आणि म्हणून मागच्या वर्षाला आम्ही गाव पातळीवरची, ग्रामपंचायत पातळीवरची ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्याचा निर्णय केला. आणि त्यामध्ये त्या गावाच्या परिसरामध्ये किती पाऊस पडतो, कोणती पिकं घेतली जातात, चालू वर्षाला आपण कोणती पिकं घ्यायची या संदर्भामध्ये चर्चा विनिमय केला जाईल. आणि त्या चर्चेप्रमाणे आम्हालाही बियाणं असेल, खतं असेल याचा पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे त्याचा फायदा होईल. आपण बघितलं असेल की राठोड साहेबांना पण माहिती आहे की मागच्या वर्षाला सोयाबीनच्या संदर्भामध्ये लाखाच्या पुढे तक्रारी आल्या होत्या. सोयाबीनचं बोगस बियाणं आलं, उत्पादन कमी आलं, वस्तुस्थिती आहे. परंतु मग आम्ही शेकडोने गुन्हे दाखल केले. त्याचे परिणाम असे झाले की मध्य प्रदेश मधलं सोयाबीनचं मोठं बियाणं महाराष्ट्रामध्ये येतं. मध्य प्रदेशचे व्यापारी बोलायचे की आम्ही महाराष्ट्राला सोयाबीनचं बियाणं देणार नाही कारण तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. आम्ही खूप चिंतेमध्ये होतो कारण आज महाराष्ट्र व्यापी जर विचार केला तर सोयाबीन आणि कापूस हे 60% क्षेत्र असलेले हे दोन पिकं आहेत. 1 क्रमांकाला मागच्या वर्षाला कापूस होता, 2 क्रमांकाला सोयाबीन होतं. चालू वर्षाला सोयाबीन 1 क्रमांकाला गेलेला आहे. आणि म्हणून एवढ्या मोठ्या क्षेत्राला सोयाबीनचं बियाणं कसं पुरवायचं एक मोठं टास्क आमच्या समोर होता. मला सांगायला आनंद होईल की महाराष्ट्राच्या तमाम कृषीच्या अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत केली आणि शेतकरी बांधवांनी घरच्या बियाण्याचा वापर करा या संदर्भामध्ये शेतकरी वाईज, गाव वाईज त्याच्या उगवण क्षमतेचे प्रयोग असतील याच्यासाठी चांगलं नियोजन केलं. आणि चालू वर्षाला फक्त 47 तक्रारी आलेल्या आहेत की बियाणं बरोबर नाही आलं. आणि म्हणून सोयाबीनचं बियाणं, उन्हाळी सोयाबीन ही एक नवीन कन्सेप्ट आली. कापसाच्याही संदर्भामध्ये अनेक विचार प्रणाली आहेत. मला वाटतं की तो विषय वेगळा आहे. आणि म्हणून पाठीमागच्या काळामध्ये युरियाच्या संदर्भामध्ये पण मोठ्या प्रमाणात तक्रारी यायच्या. साहेब मला सांगायला आनंद होईल की महाराष्ट्रामध्ये
युरियाच्या एका गोणची किंमत 266 रुपये 50 पैसे आहे, हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षी पहिल्यांदा समजलं. मागच्या वर्षी पहिल्यांदा समजलं. गोण व्यापारी 300, 350, 400 रुपयापर्यंत युरियाच्या गोण द्यायचे, परंतु सर्व शिवसैनिक बांधवांनी चांगलं काम केलं आणि त्यामुळे युरियाची गोण 2-5-10 रुपये आपण समजू शकतो, ट्रान्सपोर्टेशन अमुक अमुक खर्च आपण समजू शकतो. आणि कृषी विभागाने बफर स्टॉक केला, जिथे कुठे कमी असेल त्या ठिकाणी बफर स्टॉक मधला युरिया त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की युरियाची पण कदाचित 2 दिवस पुढे पाठीमागे झाला असेल, परंतु मोठी अडचण झालेली नाही. तरी पण येणाऱ्या कालावधीमध्ये काही रासायनिक खतांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याच्यासाठी लागणारे जे काही केमिकल्स आहेत त्याचे भाव वाढल्यामुळे मला वाटतं की काही अडचण निर्माण होऊ शकते. आणि म्हणून मागच्या 1-1.5 महिन्याच्या पासून आम्ही केंद्र सरकारशी संवाद साधतो आहोत. आत्ताच्या घडीला काही मिक्स फर्टिलायझर आपल्या महाराष्ट्राला केंद्र सरकारने कमी पुरवठा केला होता. कदाचित उत्तर प्रदेश आणि काही राज्यांमध्ये निवडणुका ज्या होऊ चालू आहेत, कदाचित महाराष्ट्राचा कोटा तिकडे वळवला असेल आणि म्हणून मागच्या 1-1.5 महिन्यापासून आम्ही महाराष्ट्राचा जो कोटा आहे तो कोटा त्याप्रमाणे रासायनिक खतं उपलब्ध करून दिली पाहिजे, याही संदर्भामध्ये केंद्र सरकारशी आम्ही संवाद साधतो आहोत. एकीकडे आपला कोटा आपल्याला मिळायला पाहिजे आणि त्याच्यासोबतच ज्या पद्धतीने कॅन्सर असेल, डायबिटीस असेल, हृदयरोगाचे जे रुग्ण वाढत आहेत ते पाहता रासायनिक खतं असतील, रासायनिक पेस्टिसाइड असतील, यांचा वापर कमी झाला पाहिजे. सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, सेंद्रिय खतांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून रासायनिक खतांचा कमी वापर हाही विषय आम्ही त्या ठिकाणी फोकस केलेला आहे. गेल्या काही वर्षांच्या पूर्वी महाराष्ट्र बियाणे संपन्न महाराष्ट्र होता. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आपल्याला बाहेर राज्यांमधून मोठ्या प्रमाणात बियाणं आणावी लागतात आणि म्हणून स्वयंपूर्ण बियाणं महाराष्ट्र ही पण एक कन्सेप्ट घेऊन जास्तीत जास्त बियाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये कशी निर्माण करता येतील त्याच्यासाठी सुद्धा आम्ही महाबीज आणि त्या माध्यमातून काम करायला घेतलेलं आहे. जिथपर्यंत विदर्भाचा विषय, तर संत्रा, माननीय मुख्यमंत्री महोदयाचे आदेश आहेत की संत्रा जास्ती दिवस कसा टिकू शकेल, प्रक्रिया केलेल्या संत्रा ज्यूस जास्ती दिवस कसा टिकू शकेल, त्याचे कंटेंट चांगले कसे राहतील, या दृष्टिकोनातून विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन चालू आहे. यासाठी स्वतंत्र सिट्रेट इस्टेटची ही निर्मिती पाठीमागच्याही काळात काही निर्णय झाले, परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी अद्याप झालेली नाही आणि म्हणून त्याही संदर्भामध्ये विशेष लक्ष घालून आम्ही त्या ठिकाणी काम करायला घेतो आहोत. आज मला वाटतं की शेतकऱ्यांचे जे कष्ट आहेत, शेतकऱ्यांचं जे दुःख आहे, हे माणूस म्हणून जर लहानपणापासूनच जर आपल्याला अनुभवायला मिळालं तर भविष्यामध्ये तो नागरिक शेतकऱ्याच्या कामाला, शेतकऱ्यांच्या कष्टाला सन्मानजनक पाहू शकेल. आणि म्हणून शालेय शिक्षणामध्ये कृषी विभागाचा विषय समावेश करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत आणि मला वाटतं की लवकरच शिक्षणामध्ये सुद्धा कृषी विभागाचा समावेश त्या ठिकाणी होईल आणि विद्यार्थी दशेपासून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी, शेतकरी बांधव कशा पद्धतीने काम करतो, कोणती पिकं, फळं, फुलं कशा पद्धतीने घेतली जातात, हे विद्यार्थ्यांना सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी शिकायला मिळेल. आपल्याला माहिती आहे की माननीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, यापूर्वीच्या काळामध्ये ज्यांचं नाव 7-12 उतार्यावर आहे त्यांचं दुर्दैवाने काही घटना झाली तर त्या शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये अपघात विमा योजनेच्या माध्यमातून दिले जायचे. पाठीमागच्या काळामध्ये 7-12 उतार्यावर नाव असलेलं शेतकरी आणि त्याच्यामध्ये कुटुंबातला एक सदस्य ऍड झाला, म्हणजे त्या कुटुंबातली महिला असेल, त्या कुटुंबातले मुलं मुली असतील
किंवा त्या कुटुंबामध्ये आलेली सून असेल, यांचाही समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अर्थात या योजनेमध्ये ज्या पद्धतीने कागदपत्रांच्या संदर्भामध्ये अडवणूक केली जाते आणि म्हणून हे पाहता या योजनेचं पण स्वरूप बदलता येईल का याचा गंभीरपणे कृषी विभाग त्या ठिकाणी विचार करतो आहे. आणि सुटसुटीत पद्धतीने, कारण ज्या कुटुंबामध्ये ही घटना झालेली असते ते कुटुंब दुःखात असतंय आणि म्हणून त्याला सरळ पद्धतीने न्याय कसा देता येईल या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी काम करायला घेतो. शेतकरी बांधवांचा मोठा खर्च, कुठे दवाखाना असेल, काही बाहेरनं वस्तू विकत घेण्यामध्ये खर्च होतो आणि म्हणून प्रायोगिक तत्वावर काही गावांमध्ये कृषीच्या आणि इतर डिपार्टमेंटच्या सर्व योजना एकत्रित करून तालुका पातळीवर प्रायोगिक तत्वावर एक गाव, स्वयंपूर्ण गाव, ही एक कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी करायला घेतो आहोत. की उदाहरणार्थ त्या गावामध्ये जे काही तेल लागत असेल, खाद्यतेल, तर ते त्याच गावाच्या परिसरामध्ये तेवढं खाद्यतेल तयार करता येईल का, ती तेलाची पिकं घेणं, त्या तेलाची निर्मिती करणारं यंत्र तिकडे देणं, ही सर्व अशी साखळी उभी करता येईल का, त्याही दृष्टिकोनातून एक स्वयंपूर्ण गाव ही कन्सेप्ट आम्ही त्या ठिकाणी आणायला घेतो. आणि मला वाटतं की सगळ्यात महत्वाचा आणि संवेदनशील विषय प्रधानमंत्री पीक विमा योजना. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक तालुक्यात कार्यालय असलं पाहिजे, जिल्हा पातळीवर कार्यालय असलं पाहिजे, त्या कार्यालयामध्ये विम्याचे अधिकारी असले पाहिजे, कर्मचारी असले पाहिजे, त्या शिक्षणाचे असले पाहिजे. हे सगळं कागदावर आहे, परंतु प्रत्यक्ष ते होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून यापूर्वी हे सगळे शेतकरी बांधव जे विम्यामध्ये सहभागी व्हायचे, तो फॉर्म इंग्रजीमध्ये असायचा, ते पत्र इंग्रजीमध्ये असायचं आणि मग त्या पत्राचं रूपांतर चालू वर्षाला मराठीमध्ये करण्यात आलं. कारण शेतकरी बांधवांना माहीत नसतं की त्याचं नुकसान झाल्याच्या नंतर त्याने 72 तासाच्या आत विमा कंपनीला कळवलं पाहिजे. त्याला माहित नाही, ते फक्त सही करतात, पैसे भरायचे. परंतु गेल्या वर्षभर या विमा योजनेचा जो काही अभ्यास केला, साधारणतः या 15-20 वर्षाच्या पासून जी काही विमा योजना अस्तित्वात आहे त्याची आकडेवारी जर आपण बघितली तर 100 शेतकरी बांधवांनी जर विमा योजनेत भाग घेतला असेल तर आतापर्यंतची आकडेवारी असं बोलते 100 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला तर 42 शेतकऱ्यांना विमा परतावा मिळालेला आहे. 58 शेतकरी त्यांना विमा मिळालेला नाही. आता आपण हे बोलणं सोपी गोष्ट आहे की त्याचं नुकसान नसेल झालं, त्याने कळवलं नसेल, अमुक ढमुक. परंतु शेतकरी बांधवांची भावना असते, किंबहुना काही वेळेस ते अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नाही, किंबहुना त्यांना ते नियम माहीत नसतात आणि त्याच्यामुळे अनेक शेतकरी बांधव विम्यापासून वंचित राहतात. आणि म्हणून 100 शेतकऱ्यांनी जर भाग घेतला असेल तर 42 शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे. हा झाला संख्येचा विषय. रकमेवर जर आपण गेलो, शेतकरी बांधवांचा हिस्सा, राज्याचा हिस्सा आणि केंद्राचा हिस्सा मिळून जर 100 रुपये कंपन्यांना दिले गेले असतील तर साधारणतः आतापर्यंतची आकडेवारी अशी बोलते की 67 रुपये पे आउट झालेला आहे आणि 33 रुपये कंपन्यांना नफा झालेला आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांच्या अतिशय तीव्र प्रतिक्रिया आहेत. आम्ही वारंवार शेतकरी बांधवांशी संवाद साधतो आहोत. शेतकरी बांधवांचं प्रतिनिधित्व करणारे जे काही शेतकरी संघटना आहेत यांचंही मनोगत आम्ही त्या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे. आणि जे बीड मॉडेल की ज्याच्यामध्ये नफ्यालाही एक मर्यादा आणि तोट्याचीही एक मर्यादित जबाबदारी कंपन्यांवर, बाकीची जबाबदारी राज्य केंद्र सरकारवर, हे जे बीड मॉडेल आहे विम्याचं, त्या बीड मॉडेलच्या साठी गेल्या 1-1.5 वर्षाच्या पासून केंद्र सरकारकडे राज्य सरकार पाठपुरावा करत आहे. दुर्दैवाने केंद्र सरकारने अद्यापही त्याला परवानगी दिलेली नाही आणि म्हणून
या पीक विम्याचं करायचं काय या संदर्भामध्ये अतिशय गंभीरपणे विचार शासन पातळीवर सुरू आहेत. मागच्याच काही दिवसांच्या पूर्वी, आठवड्याच्या पूर्वी महाराष्ट्रातील साधारणतः 70-80 शेतकऱ्यांचे जे वेगवेगळे संघटना आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी पण आम्ही संवाद साधला आणि अनेकांच्या अतिशय तीव्र प्रतिक्रिया या संदर्भामध्ये आहेत. आणि म्हणून शासन पातळीवर या संदर्भामध्ये नेमकं काय निर्णय करायचा याचाही निर्णय निश्चितपणे त्या ठिकाणी केला जाणार आहे. मला वाटतं की कदाचित शिवसेना पक्षाचं संघटनात्मक बोलणं किंवा जाहीर सभेमधनं कार्यकर्त्यांना संबोधित करणं हा एक वेगळा भाषण शैली किंवा वेगळं क्षेत्र ते असू शकतं आणि योजना सांगणं कदाचित हा रटाळ विषय होऊ शकतो. परंतु मला हाच विषय दिलेला असल्यामुळे मी ज्या जे शक्य आहे त्या सर्व बाबी आपल्या समोर ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. हे सगळं जरी असलं तरी आपला असा काही दावा नाही की लगेच शेतकरी बांधवांचं सगळं चित्र बदलेल. माझी या सभेच्या निमित्ताने सर्व नागरिकांना, समाज बांधवांना विनंती, आव्हान असणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय शेतकऱ्यांच्या प्रति आदर व्यक्त करीत असताना शेतकरी बांधवांना अन्न देवता म्हणून संबोधतात. हा शेतकरी राजा आपल्या काळ्या आईची सेवा करतो, आपल्या शेतामध्ये राबतो. तो एकटा राबत नाही, त्याचं पूर्ण कुटुंब राबत असतं. अगदी लहान मुलांच्या पासून तर वृद्धांच्या पर्यंत त्याचं पूर्ण कुटुंब शेतामध्ये राबत असतं. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शेतीशी संबंधित असलेल्या माध्यमातून संपूर्ण देशात आहे. आणि म्हणून जेव्हा केव्हा हा शेतकरी बांधव अडचणीत येतो, माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, सर्व नागरिकांना विनंती, आव्हान आहे. हे काही इमोशनल किंवा भाषण किंवा उद्देश नाही. जेव्हा केव्हा आपल्याला संधी उपलब्ध होईल तर शेतकरी बांधवांच्या प्रती आपण आदर व्यक्त करा. शेतकरी बांधवांची आत्महत्या हा आपल्या सर्वांच्या समोर चिंतेचा, दुःखाचा विषय आहे आणि म्हणून शेतकरी कुटुंबावर अशी वेळ येणार नाही. आमच्या या शेतकरी बांधवांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण कसं राहील, चिंतामुक्त शेतकरी बांधव कसा होईल, त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मिळून कामकाज करूया. आपण पाहतो की करोनाचं संकट गेल्या 2 वर्षाच्या पासून आपण अनुभवतो आहोत. पहिली लाट आली, दुसरी लाट आली, त्यावेळेस लॉकडाऊन सारखे निर्णय आपल्याला करावे लागले. 4-4 महिने घराच्या बाहेर कोण पडत नव्हतं. कायद्यानुसार, नियमानुसार बंदीच होते. अशाही काळामध्ये एकमेव क्षेत्र सुरू होतं, ते म्हणजे आरोग्याशी संबंधित असलेलं क्षेत्र आणि दुसरं म्हणजे शेतकरी कृषी क्षेत्र. शेतकरी बांधव त्याच्या संपूर्ण कुटुंबासह राबत होता आणि म्हणून महाराष्ट्राच्या अगदी लहानशा खेडेगावाच्या पासून तर मुंबई पुण्यासारख्या 50 मजली टावर असलेल्या एखाद्या फ्लॅट पर्यंत कोणालाही अन्नधान्य कमी पडलं नाही, कोणालाही दूध कमी पडलं नाही, कोणालाही फळे कमी पडली नाहीत, कोणालाही अंडी कमी पडली नाहीत. आणि या सर्व गोष्टींचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते आमच्या शेतकरी राजाला त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आम्ही पाहतो एखाद्या वेळेस चुकून जर कांद्याला कुठून 30 रुपयाचा जर भाव झाला तर मर्सिडीज सारख्या कोटी रुपयाच्या गाडीमधून येणारा तो नागरिक त्या कांद्याचा भाव टाव करतो. 10 रुपये किलोने देतो का, 20 रुपये किलोने देतो का. मला वाटतं की त्याच कांद्याचा 2 कांद्याने जर 5 स्टार मध्ये जी भजी तयार होते त्या भजीला 500, 1000 रुपये, 2000 रुपये मोजायला तयार होता आणि इथे 5 रुपये देण्याचं जीवावर येते.
आणि म्हणून ही मानसिकता बदलण्याची गरज आहे आणि ही मानसिकता आपण कृतीमधून शेतकरी बांधवाच्या घामाला, शेतकरी बांधवाच्या कष्टाला, त्याच्या पूर्ण कुटुंबाला आदर म्हणून जेव्हा जेव्हा केव्हा आपल्याला संधी उपलब्ध होईल तर शेतकरी बांधवांच्या प्रती आणि माजी सैनिकांच्या प्रती आपण आदर व्यक्त करा, ही विनंती या सभेच्या निमित्ताने करतो. साहेब, याच्यासोबतच माजी सैनिक कल्याण या पण विभागाची जबाबदारी आपल्या सर्वांवर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने शेतकरी बांधव कष्ट करतो त्याच पद्धतीने आपले सैनिक बांधव देशाच्या सीमेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून वेळ प्रसंगी स्वतःचं बलिदान देऊन आपलं सर्वांचं संरक्षण करीत असतात. ते देशाच्या सीमेवर आहेत म्हणून आपण सुरक्षितपणे या ठिकाणी राहू शकतो, निवांत झोप घेऊ शकतो आणि म्हणून या सैनिकांच्या प्रती आजी असतील, बाजी असतील, या सैनिकांच्याही प्रती आपण आदर व्यक्त करा. मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे की या सैनिकांच्या प्रती आदर व्यक्त करीत असताना आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना सैनिकांच्या प्रती आणि शेतकरी बांधवांच्या प्रती नेहमीच आदर राहिला आणि तीच परंपरा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पुढे नेली आणि मला वाटतं की त्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील तमाम माजी सैनिकांच्या प्रती आदर व्यक्त करत असताना साधारणतः 2.5 लाख ही कुटुंब आहेत माजी सैनिकांचे. माजी सैनिक आणि विधवा सैनिक पत्नी असे 2.5 लाख कुटुंब आहेत. या कुटुंबाच्या प्रती आदर व्यक्त करणारी योजना माननीय बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक आणि सैनिक पत्नी सन्मान योजना, या योजनेच्या माध्यमातून या 2.5 लाख कुटुंबाचा, कोण खेड्यात राहत असेल, कोण शहरात राहत असेल, कोण मुंबई पुण्यामध्ये राहत असेल, तर यांच्या प्रती एक आदर म्हणून त्यांच्या घराचं मालमत्ता करामध्ये सूट देण्याचा निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे. साधारणतः 55-60 कोटी रुपये दर वर्षाला लागत असेल. विषय रकमेचा नाही, परंतु या 2.5 लाख कुटुंबाच्या प्रती आदर व्यक्त करणारा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि अनेक छोट्या मोठ्या योजना त्या ठिकाणी कार्यान्वित आहेत. मला वाटतं की या बैठकीच्या निमित्ताने आदरणीय रावते साहेबांच्या आदेशानुसार आपल्या सर्वांना या योजनांची माहिती देणं एवढा विषय माझ्या समोर होता. या सभेच्या निमित्ताने माझं सहकारी मित्र आदरणीय संजयजी राठोड, मला वाटतं की गेल्या 20 वर्षांच्या पासून आम्ही शेजारी आहोत. विधानसभेचं जे काही आमदार निवास होतो मनोरामध्ये पण आम्ही दोघं शेजारीच रूम होती. योगायोगाच्या गोष्टी असतील कदाचित. आणि मागच्या टर्मला जेव्हा राज्यमंत्री म्हणून जेव्हा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचे जेव्हा आदेश आले तर तेव्हाही आम्ही शेजारीच बसलेलो होतो आणि शेजारीच बसलेले असतानाच माननीय पक्षप्रमुखांचे आदेश आम्हाला त्या ठिकाणी आले होते. मला वाटतं की राठोड साहेब, काही गोष्टींना काळ वेळ उत्तर असतात. माणसाच्या जीवनामध्ये काही असल्या काही घटना होत असतात, साहजिक आहे, माणूस आहे. आणि काही संबंध नसताना, काही चूक नसताना कदाचित त्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं, तर निश्चितपणे दुःख होत आहे माणसाला. परंतु काही गोष्टींचं काळ वेळ हे उत्तर असतंय. आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये काही पोपट, आताही काही पोपट बोलतायत, दररोज तेच पोपट चालू आहे. आधी नौटंकी करतात, बेछूट आरोप करतात. काही आरोप तर 2 वर्षाच्या पासून केले. कुठल्या राज्याच्या निवडणुका आल्या की इकडे आरोप करायचे आणि सतत प्रकाश झोतात राहायचा. असं काहींचं नियोजन प्लॅनिंग असतं. काही आरोपांच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारच्या 4 यंत्रणांनी तपास केला. सीबीआय असेल, काय अनेक यंत्रणांनी तपास केला, त्याच्यातनं पण काय निष्पन्न झालं नाही. परंतु लोकांना संभ्रमित करणं, काही लोकांना तर पहाटेचा शपथविधीच ते अजून विसरत नाही. सारखं मळमळ होत आहे.
आणि झोपेतनं उठलं की त्यांना त्या गोष्टीचं फील अद्याप होत नाही. आणि म्हणून मला वाटतं की काही गोष्टी साहेबांवर आपण सोपूया. त्यांच्या आशीर्वादाने लवकरच गोड बातम्या पण आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळते. आणि म्हणून हे दिवस येत असतात, चालत असतात. शिवसैनिक म्हणून आपण काम करत राहायचं असतं. जे तुम्ही माझ्यासारख्याही कार्यकर्त्याला एक आदर्श वाटावं असं शिवसैनिक म्हणून, जिल्हा प्रमुख म्हणून त्याही काळी तुम्ही अतिशय रात्रंदिवस काबाड कष्ट करून कार्य केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपले कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब संपूर्ण महाराष्ट्राने मान्य केलंय की ते आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. करोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासनाचा मोठा अनुभव नसताना सुद्धा आणि करोनाचं हे संकट अचानक आलेलं असताना सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी कार्य केलं, कधी कधी तर मुख्यमंत्री महोदय कोणाचंच ऐकायचे नाही. आमच्यासारखा पण कार्यकर्ता बोलायचा की साहेब आता काही गोष्टी ओपन केल्या पाहिजे. पण साहेब बोलायचे, मला जास्ती माझ्या महाराष्ट्राच्या नागरिकाचा जीव मला महत्वाचा आहे. आणि म्हणून त्यांनी जे निर्णय केले, मला वाटतं की नंतर आपल्याला वाटलं की नाही चांगलं केलंय. 2 दिवस अडीअडचणीचे गेले, परंतु चांगले निर्णय साहेबांनी त्या ठिकाणी केले. आणि त्यामुळेच आज आपला महाराष्ट्र करोनामुक्त या दिशेने वाटचाल करतो. आणि म्हणून सर्वेक्षणामध्ये तर पहिल्या 5 मध्ये आपले महाराष्ट्र आणि माननीय मुख्यमंत्री महोदय तर आहेतच. कदाचित विरोधकांना ते सहन होत नाही आणि त्यांना ते दिसत नाही, परंतु या देशाचं जे सर्वोच्च न्यायालय आहे त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा महाराष्ट्राच्या करोनाच्या काळाला शाबासकी दिलेली आहे, कामाला शाबासकी दिली. याच्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट काय असू शकतं. आणि शेवटी जनता जनार्दन यांचे आशीर्वाद आणि त्यांचं सर्टिफिकेट महत्वाचं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना विनंती असणार आहे की शिवसेनेने जे काही कार्य केलेलं आहे ते कार्य घराघरापर्यंत आपण पोहोचवा. आणि आपले कुटुंब प्रमुख म्हणून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे काम केलेले आहे ते घराघरापर्यंत आपण पोहोचवावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.